हे बघा नवीन गादी बनवली आहे, गादीवरची. हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? तर आज मी सकाळी 11 वाजता ब्लॉग चालू करत आहे. आणि दुसरी गोष्ट, काल रात्री माझ्या भावाच्या बायकोची तब्येत जास्तच खराब झाली. आम्ही रिपोर्ट वगैरे काढले आहेत, तिचे ब्लड टेस्ट वगैरे केले आहे. आणि दुसरी गोष्ट, आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते आहे. आणि मी तर हे मला पार्सल आलेले आहे, तर ते मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. तर हे मिंत्राकडनं आलेलं आहे हे पार्सल. तर चला ओपन करूया. खूप सुंदर असा हा ड्रेस आहे वरंगा ब्रँडचा. आणि जर हा ड्रेस बाय करायचा असेल तर मी याची लिंक माझ्या बायोमध्ये देत आहे. तर तुम्हाला जर हा ड्रेस बाय करायचा असेल तर मी माझ्या बायोमध्ये याची लिंक देत आहे. आणि हा प्युअर कॉटन आहे. तर तुम्ही बायोमध्ये जा, लिंकवर टॅप करा आणि बाय करू शकता. तर उन्हाळा खूप आहे आणि मी येताना खूप गडबडमध्ये आली होती गावाला. तर त्यामुळे मी माझ्या मुलीचे कपडेसुद्धा घेतले नव्हते जास्त काही. तर त्यासाठी मी तिच्यासाठी 1-2 ड्रेस कॉटनचे बाय करत आहे. मी जेव्हा आली तेव्हा खूप टेन्शनमध्ये आली होती, त्यामुळे मी जास्त कपडे पण घेतले नव्हते. येताना जे कपडे हातात भेटले ते मी घेऊन निघाली होती. हे ड्रेस मी तिला घेत आहे. खूप सॉफ्ट आणि प्युअर कॉटन आहेत हे. काय ते? हे घ्यायचं तुला? हे घ्यायचं तुला? दाखव इकडे. हे वाव, किती छान आहे. ठीक आहे, हा एक ड्रेस आणि हा एक, 2 ड्रेस मला तुम्ही साईडला करा. हे 2 ड्रेस अजून. आणि हे हा एक, हे 3 द्या. आणि हा एक बॉल द्या. बिल बनवा. टोपी घ्यायची? टोपी घ्यायची बाळा. हे काय नाव आहे शॉपचं? सोनीज किड्स झोनमध्ये आलो आहे आम्ही. आणि त्यांनी सांगितलं आहे तुम्ही एकदा वापरून बघा कसे आहेत. आपण बघू वापरून कसे निघतात ते कपडे. हे बघा नवीन गादी बनवली आहे. गादीवरची खूप खराब झाली होती. किती मस्त बनवली बघ ना. अगोदर छान बनवली आहे बघ. हा, या छान बनवली गादी. तर उषा पण आहे ना. गाद्यांचा कारखाना आहे यांचा खूप छान. ठीक आहे. आणि खूप मस्त गाद्या बनवतात. 3 उषा घेतल्या का? हा, कुणाला गाद्या बनवायच्या असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे. यांचा गाद्यांचा कारखाना आहे आणि खूप छान अशा गाद्या बनवतात. हे बघा, कुणालाही बनवायचे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला यांचा नंबर देईन. तर संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि इथे भाऊजाईला अजिबात बरं वाटत नाहीये. आणि संध्याकाळी तिला गोळ्या वगैरे आम्ही दिल्या आहेत. तिचा मुलगा बघा कसा गोळ्या वगैरे आईला खाऊ घालतोय. खूप प्रेम आहे याचा आईवर. काय झालं, रडतोय का? तर रात्री गोळ्या देऊनही काही फरक पडला नाही, त्यामुळे तिला आता हॉस्पिटलला आम्ही घेऊन चाललेलो आहे. तर बघूया डॉक्टर काय म्हणतात ते, काय रिपोर्ट आले. ब्लडचे रिपोर्ट्स आले आहे. त्याच्यामध्ये निघाला आहे टायफॉइड आणि पांढऱ्या पेशी पण कमी झालेल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर बोलले की तिला आता आपल्याला ॲडमिट ठेवावं लागेल 2 ते 3 दिवस. तर प्रोसेस चालू आहे, सलाईन लावतात आहे. हे बघा मोठा मुलगा इथे आईजवळ बसलेला आहे. आईची तब्येत अचानकच खराब झाली आहे. टायफॉइड पण झाला आणि पेशी पण कमी झाल्यात. आणि हा इथे बसला. आणि खूप जणांचे प्रश्न आहेत की तुमच्या मुलाचं काय झालं, तुमचा आला का तुमचा मुलगा, तुमच्या मुलाचं काय झालं. तर माझा मुलगा नाही आलेला अजून, पण आता वकील प्रोसेस करत आहे, तो अजून काही नाही आलेला. आणि
मला पण त्याची आता म्हणजे मी त्याला तर खूपच मिस करत आहे 2 दिवसापासून. आणि मी त्याला भेटायला पण जात नाही, कारण की त्याला भेटायला गेले ना तर मला खूप म्हणजे तिथे रडायला येतं मला त्याला बघून, माझ्या मुलाला बघून रडायला येतं. त्याच्यामुळे मी काही त्याला भेटायला जात नाही. आता बघू येतो कधी घरी येतो, काय येतो. मी तुमच्यासोबत सगळी अपडेट मी शेअर करेलच तुमच्यासोबत. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलासोबत ना खूपच वाईट झालेलं आहे. इथे सगळ्या लोकांना माहिती की माझ्या मुलाचा स्वभाव कसा आहे आणि माझा मुलगा आहे कसा, किती शांत मुलगा आहे माझा. पण तो कसा यामध्ये गेला हे मलासुद्धा माहीत नाही आहे, कारण की मी इथे नव्हते. त्याच्यामुळे माझ्या मुलांनी काय केलं, कसं झालं हे प्रकरण मला काहीच माहिती नाही आहे. तो जेव्हा येईल तेव्हाच मला माहीत पडेल की खरं काय झालं होतं, काय नाही. ठीक आहे ना, मलासुद्धा काहीच असं खरं काय मला माहिती नाही आहे. सांगितलं मला मुलांनी, त्याच्या मित्रांनी वगैरे मला सगळं सांगितलं. पण आता माझा मुलगा जेव्हा मला सांगन काही गोष्टी तेव्हाच मला माहिती पडेल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, खूप मोठं नुकसान. लहानपणापासून त्याला मी एवढं चांगलं शिक्षण दिलं. नाशिकला गरुड झेप अकॅडमीला 11वी 12वी सायन्स केली माझ्या मुलाने. त्याच्यानंतर इथे जॉब करत होता एका ठिकाणी, इतकं छान त्याची जॉब होती. परमनंट त्यांनी त्याला परमनंट केली होती जॉबमध्ये. आणि त्याची मी 10वीपर्यंत शिक्षण पण त्याचं मी हॉस्टेलला होता. ते हॉस्टेल पण खूप छान होतं. तिथे मी त्याचं शिक्षण केलं होतं 10वीपर्यंत. म्हणजे मी त्याच्यासाठी, माझ्या मुलासाठी मी खूप पैसा खर्च केला आणि खूप त्याला छान अशा ठिकाणी ठेवूनच मी त्याला शिक्षण दिले. आणि तो स्वभावाने पण खूप शांत आहे तसा. असं झालं आहे ना की त्याच्यावरती केस पडली असल्यामुळं पुढच्या लाईफचं नुकसान तर खूपच झालेलं आहे. ते तर काय कोणी भरून देणार नाही आहे, हो की नाही. आता माझ्या इथे मनात किती राग आहे ना, तो मी आत्ता इथे काही बोलत नाही आहे. आता मी शांत आहे, फक्त शांत आहे मी. आत्ता मी काही बोलत नाही आहे. मी फक्त आता बघू, मला काय करायचं ते मी करल. ठीक आहे ना. आणि माझ्या मुलाच्या पाठीमागे मी आयुष्यभर त्याची आई खंबीरपणे उभी राहणार आहे. ठीक आहे, कारण की माझा मुलगा चांगला आहे हे मला माहिती आहे. ठीक आहे. तर आणि दुसरी गोष्ट, मी हार नाही मानणार. मी माझ्या मुलाला असं सोडणार नाही, मी हार नाही मानणार. ठीक आहे. मी माझ्या मुलासाठी काहीतरी करणार मी. ठीक आहे. तर चला, आता मला जायचं आहे हॉस्पिटलला. माझ्या भाऊजाईला आता डॉक्टर बोलले की तुम्ही दिवसभर ठेवून सलाईन वगैरे देऊन संध्याकाळी घरी घेऊन जा आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी घेऊन या, असं आम्ही करतो. आमच्या इथे एक डॉक्टर आहे, ते खूप छान डॉक्टर आहे. त्यांचा आम्हाला म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. तर चला आता बघूया. खूप जणांनी मला कमेंट केली आहे, ताई मुलगा आला का, ताई काय झालं आहे, कसा गेला आहे, आम्हाला खूप काळजी आहे. आणि हां, मी तुम्ही जे कमेंट जे केलेले आहे ना, मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या कमेंटला मी आन्सर पण देते की काय झालं. आणि कसं असतं ना, मला ना कमेंटमध्ये मी जास्त टाईप नाही करू शकत. मी किती कमेंटला किती उत्तर देणार तुम्हीच सांगा. त्याच्यामुळे ना मी जास्त कमेंट टाईप करते. मी व्हिडिओ टाकतेच आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे सांगते ते तुम्ही पूर्णपैकी ऐका, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की सध्या परिस्थिती काय आहे आणि आता म्हणजे काय होणार आहे. ठीक आहे. तर आता बघू, 1-2 दिवसानंतर आपलं वकिलाशी बोलणं होईलच. वकील काय करताय काय नाही त्यावर मी तुम्हाला सांगेलच की डिसिजन काय झालं आहे, कसं झालं आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. तर आज हा खूप छोटासा ब्लॉग होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. बाय.